नमस्कार मैत्रिणींनो, सोनल कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटणची भाजी बनवणार आहोत। आहे ना छान। चला तर आता कृती करून त्यासाठी मी ते कुकरमध्ये 3 पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत। जिरं छान तळतळलं की लगेच त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। कांदा आणि जिरे हे दोघं ऑप्शन आहे, जर आवडत असतील तरच टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालतं। ब्राऊन झालेला आहे आता कांदा। त्यामध्ये आपण मटण हे स्वच्छ धुवून घेतलं आहे 2-3 वेळेस आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। याला आपण 4 ते 5 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याच्या अंगाचं पाणी सुटतं ते बघा। 5 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये मी आता हळद टाकून घेते आणि मिक्स करून घेते परत एकदा। तसेच आपण याच्यामध्ये मीठही टाकून घेणार आहोत। मीठ हे आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे, कारण भाजीतही टाकायचं असतं आणि सूप पेताना ते खरसट होणार नाही याचं आपण काळजीने मीठ टाकावं। याच्यामधलं तुम्ही पाणी आटवू शकता किंवा असं याच्यात आपण पाणी टाकलं तरीही चालणार आहे। जमेल तितकं आपण गरम पाणी टाकायला हवं आहे। यावर मी आता झाकण ठेवून 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घेणार आहे। तर आपण आता वाटणची तयारी करून घेऊ। मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती मी। त्यानंतर भाजलेला कांदा, भरपूर प्रमाणात मी इथे लसूण घेतलेले आहेत आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। याला आपण आता मिक्सरमधून वाटण तयार करून घेऊ। तरीदार भाजी म्हटल्यानंतर आपल्याला तेल थोडं जास्तच टाकायचं आहे, त्यानुसार मी इथे तेल टाकून घेते आणि तयार केलेलं वाटण आपण यामध्ये छान भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे लसूण आणि खोबरं आहे ते व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे। त्याचा कच्चापणाही जायला हवा आहे, इतपत आपल्याला ते भाजायचं आहे। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। बघा, तेल सुटलेलं आहे। यामध्ये हळद आणि आमचा हा घरगुती मसाला टाकते मी। तुम्ही याच्याऐवजी दुसरा कुठलाही मसाला घेतला तरी चालणार आहे आणि मसाल्याची रेसिपी मी आधी टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा। बघा, मसालाही छान आपला परतला गेलेला आहे आणि हा भाजलेला मसाला असल्यामुळे त्याला जास्त परतायची गरज नसते। आता थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, जेणेकरून आपला मसाला जळायला नको आणि छान तेल सुटायला हवं आहे असं। याला आपण तेल सुटेपर्यंत छान शिजू देणार आहोत, याच्यामुळे तरी पण छान येते। शिजलेले मटण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि ते छान मसाल्यामध्ये कोटिंग होईपर्यंत 2 मिनिटांसाठी आपण परतून घेणार आहोत। असेच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपले छान कोट झालेले आहेत। याच्यामध्ये आता कुकरमधलं जे पाणी होतं ते टाकून घेणार आहोत आपण आणि भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। आम्हाला इतपत भाजी ठीक आहे म्हणून मी जास्त पाणी नाही टाकणार आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ हे आपल्याला थोडं कमीच घ्यायचं आहे, कारण आधीही आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं होतं।
हिला छान उकळी येऊ द्यायची आहे. दिसते ना छान तर्रीदार भाजी. छान उकळून झालेली ही तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत छान लागते. यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. बाकीचंही माझं सर्व तयार झालेली आहे. आता आम्ही जेवायला बसतोय. आलं ना आताही तुमच्या तोंडाला पाणी. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगाल. या मग जेवायला. थँक्स फॉर वॉचिंग.